कधीकधी आपल्या लाईफमध्ये आपण असे काही मिस्टेक्स बनवतो किंवा करतो जे आपल्याला लाईफ लाँग हर्ट करू शकते. जसं काय आपण काय करतो की आपण रिफ्यूज करतो रिॲलिटीला पाहण्यासाठी क्लिअरली. तर त्यासाठी आपल्याला काय करतो आपण की रिफ्यूज करून टाकतो की नाही बा हे रिॲलिटी आहेच नाही, ही क्लॅरिटी आपण घेतच नाही. इवन तो आपल्याला माहीत असते की ते घेणं खूप जास्त गरजेचं असतं, पण आपण ते घेत नाही. आपण घाबरत असतो. घाबरत कशासाठी असतो? की काही वाईट होऊन जाईल म्हणून? नाही. आपण घाबरत वाईट होऊन जाण्यासाठी नाही घाबरत, कारण आपल्याला माहीत आहे वाईट होण्यात जे काही होतं ते आपण डील करू शकतो त्यासोबत. पण जर आपण त्याच्या पुढे निघालो आणि काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न केला तर काय होते? काहीतरी नवीन होते. आणि जिथं काहीतरी नवीन होते आपण ते एक्सेप्ट करण्यासाठी तयार नसतो, कारण कारण आपण कधी ते बघितलंच नसते. काहीतरी न्यू असते ते. आणि स्वतःवर कॉन्फिडन्स बिल्ड होतो, त्यात नवीन नवीन गोष्टी होतात, आपल्या स्ट्रेंथ डेव्हलप होते, आपण स्ट्रॉंग होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण कधी फेस नसतो केल्या. त्यामुळे काय होतं, आपल्याला जे माहीत आहे ज्याच्यासोबत डील करता येते आपण त्याच्यावरच फोकस करतो, आणि ज्याच्यावर आपण डील नाही करू शकत त्याला इग्नोर करतो. म्हणून आपली जी रिॲलिटी आहे त्यांना बघण्यासाठी आपण काय करतो? रिफ्यूज करतो. आणि जेव्हा आपण असं करतो तर आपण स्वतःलाच धोका नाही देत, तर आपल्या जवळपासच्या लोकांनासुद्धा धोका देतो. लोकांना धोका देणे हे आपण एक वेळचं चालवून घेऊ शकतो, पण स्वतःला धोका देणं हे तर आपण स्वतःचंच नुकसान करून घेतो, त्यासोबत आपल्या जवळपासच्या लोकांचंसुद्धा नुकसान करून घेतो. तर ते अवॉइड करण्यासाठी एकच उपाय आहे की जे काही गोष्टी आहेत त्याला कन्फ्रंट करा, त्याच्यासमोर जा, त्याला हाती घ्या कोणतं काम असेल तर, आणि रिफ्यूज करू नका. जे आहे त्याला ॲक्सेप्ट करा, त्याच्यापासून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. द बेस्ट टाईम टू स्टार्ट इज राईट नाव. बेस्ट विशेस.